मी अन्न क्षेत्र सेवा ट्रस्ट अध्यक्ष राजू मेळेकरी गेली 19 वर्ष या ठिकाणी महालक्ष्मीच्या दर्शनाला येणाऱ्या भक्तांसाठी आपण मोफत अन्न क्षेत्र चालवतो। 19 वर्ष अत्यंत चांगल्या पद्धतीने हे अन्न क्षेत्र सुरळीत चालू आहे। पण सध्या आखातामध्ये सुरू असलेले युद्ध, त्यामुळे होणारी गॅस टंचाई, त्यामुळे हे अन्न क्षेत्र थोडं संकटात सापडले असं वाटतं आम्हाला। आमच्याकडे 2 दिवस पुरेल एवढाच गॅस आमच्याकडे शिल्लक आहे। त्यानंतर हे सदरचं अन्न क्षेत्र आम्हाला बंद करावं लागेल अशी आम्हाला भीती वाटते। पण दररोज 4 ते 5 हजार भाविक या ठिकाणी लाभ घेतात आणि त्यांचे गैरसोय होणार आहे याचंही आम्हाला थोडंसं दुःख होते। पण जे आहे ते स्वीकारलं पाहिजे, त्याशिवाय आमच्याकडे पर्याय दुसरा काही नाही आहे। आम्ही सरकारलाही विनंती करतो, कलेक्टरना आज पत्र दिलेलं आहे, संबंधित गॅस कंपन्यांना मी आज पत्र दिलेले आहेत की किमान या अन्न क्षेत्रासाठी आपण गॅस पुरवठा करून ही सेवा आहे, मोफत सेवा आहे, तिला सहकार्य करावं अशी मी त्यांना विनंती केलेली आहे। या क्षेत्रामध्ये किती कर्मचारी काम करतात किंवा किती वेळ चालू असतं? जवळजवळ या अन्न क्षेत्रामध्ये 65 कर्मचारी यामध्ये काम करतात। दररोज 11:30 ते 3:30 या वेळेमध्ये हे अन्न क्षेत्र चालतो। रोज 4 ते 5 हजार भाविक त्या ठिकाणी या अन्नदानाचा लाभ घेत असतात। आता थोडं कर्मचाऱ्यांना सुद्धा संकट निर्माण होणार आहे, कारण 65 कर्मचारी घरी थांबावं लागणार आहे। त्याचंही काय करावं हाही विचार आमच्या समोर मोठा आहे। वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही गॅससाठी प्रयत्न करतो, लोकप्रतिनिधींना भेटतो, खासदार आमदारांना आम्ही विनंती करतो किमान थोडा बरा तरी आम्हाला गॅस पुरवठा करून हे संकट दूर करावं। दररोज आम्हाला 4 ते 5 सिलेंडर लागतात। महिन्यासाठी 100 ते 150 सिलेंडर आम्हाला या ठिकाणी लागत असतात। जास्तीत जास्त सिलेंडर आम्हाला खीर बनवण्यासाठी लागतात। खिरीचा गुळ भरडा हे जे मिश्रण करून ते गरम करण्यात थोडा वेळ लागतो ते करण्यासाठी, त्याला आम्ही जास्त सिलेंडर लागतो। प्रसाद घेतला देखील भाविक देखील खुश होतात। अशा असताना आता भाविकांना देखील इथं प्रसाद घेऊन गेल्यानंतर भाविक अत्यंत समाधानाने तृप्त भावनेने इथून बाहेर पडतात। कोल्हापूरचे दासोद तुम्हाला सलाम करतात। पण त्या गॅस टंचाईमुळे आम्ही हातबल झालेलो आहोत, त्याला आम्ही काय करू शकत नाही। बघू काय काय मार्ग निघतो काय। आमच्या सरकारला विनंती आहे की किमान आमच्याकडे लक्ष देऊन हे अन्न क्षेत्र चालण्यासाठी आम्हाला गॅस उपलब्ध करून द्यावा ही विनंती करणार आहे। आज कोल्हापूर येथे महालक्ष्मी मातेचं दर्शन घेण्याकरता आलो असता अन्नदान येथे आलो आणि जेवणाचा पुरेपूर आनंद घेतला। तर आमचं असं म्हणणं आहे की शासनाने आज युद्ध चालू असल्यामुळे जो गॅस पुरवठा केला जात नाही, त्याबद्दल माझं असं म्हणणं आहे भक्तांचं की या अन्नदान क्षेत्र जे चालू आहे तिथं गॅस जास्तीत जास्त देण्यात यावा अशी माझी कळकळीची विनंती आहे। जेणेकरून ज्या आमचे सारखे जे भक्त येतात त्या भक्तांना या अन्नदानाचा पुरेपूर लाभ मिळेल अशी माझी विनंती आहे। मी भाऊसाहेब सखाराम करडे, वारी, तालुका कोपरगाव या ठिकाणून या अन्नदान क्षेत्रास इथं आलेलो आहे। माझं नाव जगदीश आहे, मी नागपूरवरून आलेलो। आम्ही अंबाबाईच्या दर्शनाकरता येतो आणि त्यानंतर ज्योतिबाचे दर्शन करतो। आता इथं महाप्रसाद मिळतो फ्रीमध्ये, चांगलं व्यवस्थित जेवण असतं। परंतु आता पुढे जास्त किमती वगैरे वाढून जाणार, गॅस मिळत नाही, जे प्रॉब्लेम आहेत तर त्याच्याबद्दल हे असं कमी होण्याची शक्यता आहे। हे बंद होण्याची शक्यता आहे, पण बंद झालं असं नाही म्हणता येईल, पण बंद होण्याची शक्यता आहे। तरी सरकारने काय करावं, मग सरकारने काय करावं असं वाटतं मला? सरकारने आता ह्यामध्ये गॅसचा पुरवठा करण्याचा आता बंद होणार नाही, तर गॅसचा पुरवठा कमी आहे, परंतु आता सरकारने गॅसचा पुरवठा करायला हवा, तुमच्या तरी मार्गाने करायला